नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या पाठीमागे जो केळीचा बगीचा दिसतो त्याला आपण आज पाण्याद्वारे फर्टिलायझर खत सोडणार आहेत। तर सुरुवातीला आपण हा बगीचा बघू, त्यानंतर या बगीच्याला नळीद्वारे कसे फर्टिलायझर खत सोडतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण बगीचा बघणार, त्यानंतर फर्टिलायझर खत नळीद्वारे कसे सोडणार ते बघणार आहोत। तर चला आता बगीचा बघू। हा आहे केळीचा बगीचा, पाहू शकता। हे घड अजून भरलेले नाहीत। हे या घडाचे केळ मोठे आणि लांब लचक व्हावे यासाठी आपण हे फर्टिलायझर खत सोडणार आहोत। तर तुम्ही बगीचा सुरुवातीला बगीचा पाहून घ्या। पहा किती मोठे मोठे घड आहेत। आता यानंतर आपण या केळीला मशीनद्वारे या ठिबकद्वारे कसे फर्टिलायझर खत सोडतात ही प्रोसेस बघणार आहोत। आता आपण जाणार आहे विहिरीकडे। विहिरीवरून बघा हा केळीचा बगीचा कसा दिसतो। या विहिरीच्या बाजूला ह्या ठिबकच्या नळ्या टाकलेल्या आहेत कपाशी पेरण्यासाठी, पण उष्णता खूप असल्याने कपाशी आता पेरलेली नाही। या विहिरीमध्ये पिंपळाचे झाड निघालेले आहे। या विहिरीची खोली 95 फुटाच्या वरती आहे, हे तुम्ही पाहू शकता। या ठिबकच्या फिल्टरला आपण एक नळी जोडलेली आहे। ही नळी मोटारला जोडलेली आहे आणि मोटारच्या फुटबॉल हा प्लास्टिकच्या टँकमध्ये आपल्याला जे द्रावण बनवायचे आहे, त्या द्रावणासाठी आपण ठिबकच्या फिल्टरमधून पाणी घेणार आहोत। हे वनिता ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे फर्टिलायझर खते आपण द्रावण तयार करण्यासाठी घेणार आहोत। त्यानंतर त्यासाठी आपल्याला सुरुवात पहिले हे बॅग फोडावी लागेल। बॅगचा धागा काढावा लागेल। धागा काढल्यानंतर या वनिता ॲग्रो PMS पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट हे फर्टिलायझर खत आपण द्रावण तयार करण्यासाठी घेणार आहोत। डब्बा डब्बा अरे बा मा हे करते ते गरम वास बी बघते हातात येते की नाही वास। हे चव असं टाकलं तर मागच्या असं फुतुळीन टाकणं ही उलटी करून। हे झाले आपले आता द्रावण तयार। हे आपण मोटरद्वारे ठिबकच्या फिल्टरमधून सोडणे चालू, तसेच खत विरघळणे पण चालूच आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये
पाहू शकता, एकदम फास्ट प्रोसेस आहे ही. तर मित्रांनो, हा फर्टिलायझरचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.